शहरातील शिवसेना भवन येथे महानगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे। प्रत्येक उमेदवार हा आपला अर्ज अति उत्साहात ढोल ताशांच्या गजरात सादर करण्याकरिता शिवसेना भवन येथे हजर होत आहे। अनेक उमेदवारांनी कटआउट्स आणि पक्षचिन्हांचा वापर करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येत आहे। शिवसेना भवन परिसरात इच्छुक उमेदवारांच्या उत्साहामुळे वातावरण अतिशय उत्साहवर्धक झाल्याचे पाहावयास मिळते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। गद्दाराचं करायचं काय खाली मंडपावर पाय। यही तो माहौल है उद्धव बाला साहब ठाकरे गढ़ का, ये माहौल है। ये माहौल के कारण से हवा पे अलग है। बहुत से उम्मीदवार आ रहे हैं टिकट मांगने के लिए, क्या कहेंगे इस पर जनता? अरे ऐसे शिवसेना ने 60 साल में ऐसे कई आए और कई गए। हमारी शिवसेना बेहद है। सर निवडणूक लागलेली आहे तरी गर्दी चालू आहे। हाँ, महानगर पालिका पे क्या उद्धव गढ़ का जो है प्रचार लहराएगा सर मजबूत से। हो चल ये पीयूष नहीं करने का
ज्यांना कोणाला वाटत असं शिवसेना संपली त्यांनी आज इथे येऊन बघावं. हा उत्साह कार्यकर्त्यामध्ये कोणत्या पक्षाने असं इतक्या मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांनी येऊन फॉर्म भरलं दाखवा आम्हाला. इतर कोणत्या पक्ष शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व इच्छुक उमेदवारांना फॉर्म देण्यात आले होते. ते फॉर्म भरून घेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी शिवसेनेमध्ये आहे. अनेक प्रभागामध्ये 15-15, 20-20 लोक एका कॅटेगरीमध्ये आमच्याकडे उमेदवारी मागतात आणि मोठ्या प्रमाणात लोकांनी इथे इच्छुकांनी गर्दी केली आहे. आम्हाला खात्री आहे मागच्या 5 टर्मपासून शिवसेना महापालिकेवर राज्य करते. याही वेळेस निश्चितपणे शिवसेनेचाच भगवा महापालिकेवर फडकेल. ठीक आहे. डायरेक्टर तुला अच्छी जरा अलीकडे समजा घालवा काय आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा फॉर्म भरत असताना सगळं मिरवणुकीने आलेले आहेत असं मला पुस्तकं निवडून आले. काय म्हणणे याच्यापेक्षा जास्त उत्सुकता राहील आणि येतं नुसतं आपल्या इच्छुकाचे फॉर्म भरण्यासाठी एवढं उत्सुक आहे लोक. आणखी फॉर्म भरत्या वेळेला आणखी याच्यापेक्षा डबल गर्दी राहील आणि जास्त उत्साह राहील. एक तर 10 वर्षापासून इथे कॉर्पोरेशनचे इलेक्शन झालेलं नाही. लोकांना खूप उत्सुकता लागलेली आणि शासन एवढं हे करत आहे की शासनाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच एक आवाज उठवणारा पक्ष आहे. प्रभागांच्या लोकांसमोर आपण काय काय समस्या घेऊन जाणार आहात? प्रभागाच्या लोकांसमोर खूप काही समस्या आहे. शासनाने एवढे आश्वासनं दिलेले, एकही आश्वासन शासन हे करत नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी आहे. आम्ही ग्रामीण भागातून आलेलो आहे. आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही. हो, शेतकऱ्याला आश्वासन दिलं कर्जमाफी करतो, हे कर्जमाफी झाली नाही. आता नुकसान झाली नाही, शेतकऱ्याला ते नुकसान भरपाई दिलेली नाही. धनशक्ती पुढे तुमचा टिकाव कसा लागणार आहे? धनशक्तीमुळे टिकाव लोक खूप हे यांच्यावर शासनावरती नाराज आहे. धनशक्ती लोक लक्ष्मी घेऊन टाकतील आणि यांना त्यांची जागा दाखवतील. समांतरचा प्रश्न आतापर्यंत सुटलेला नाही. यांनी तर खूप म्हणजे मोर्चे वगैरे काढले होते. हो, मोर्चातून यांना काय मिळालं म्हणजे शासनाने यांना स्वतः देवेंद्र फडणवीसने आपल्या शहरामध्ये मोर्चा काढला होता की आपलं शासन असताना उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या वेळेला. आणि यांच्या स्वतः नागपूरमध्ये 15-15 दिवस पाणी येत नाही. त्याच्या पहिले ज्या निवडणुका झाल्या त्या वाढवर झालेल्या आहेत. वाढवून 10 ते 12,000 वाढ होतं. आता 45 ते 51,000 पर्यंत प्रभाग आहेत. याला कसं समोर जाणार तुम्ही? जनता आमचे कार्यकर्ते सर्व सज्ज आहे. कार्यकर्त्यांचा खूप इंटरेस्ट आहे की ते स्वतः म्हणजे आम्हाला म्हणताय तुम्ही उमेदवारी घ्या, आम्ही तुमचं स्वतः काम करू. असं म्हणजे कार्यकर्त्यांची उत्सुकता खूप आहे. प्रभागातील लोकांना काय संदेश देणार तुम्ही? प्रभागच्या लोकांना आणि तुमचं मतदारांना जे त्यांची समस्या आहे ते आम्ही त्यांची सॉल्व्ह करू. आपलं नाव? सोमीनाथ गोपीचंद नवपुते, प्रभाग 25. जे जे प्रभागचे लोक आले सगळे रॅली घेऊन ढोल ताशे घेऊन आले. काय म्हणणं आपलं? काय म्हणता बघा. आज तिकीटच्या मागणीसाठी अशी मिरवणूक काढून जश्न म्हणून आपण तिकीट मागायला गेलात. काय म्हणणार? पक्ष जो आदेश देईल त्याचं आम्ही काम करू. पक्षाचा जो फॉर्म होता तो मी आता इथं भरलेला आहे. परंतु ज्याला उमेदवारी देईल पक्ष त्याचं आम्ही निश्चितपणे काम करूया. बंद करू कोणी करणार नाही. जर तिकीट मिळालं तर कोणकोणत्या समस्या वाढत, कोणकोणत्या समस्या घेऊन लोकांना जाणार? सर्वात पहिले आरोग्य समस्या, स्मशानभूमीची समस्या, गरीब जनतेची समस्या आणि बाकी पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे ती आम्ही दूर करूया. धनशक्तीवर समोर कसं लागणार? धनशक्ती आमच्या समोर काहीच नाही. आमची जनशक्ती आहे. सध्या एक निवडणूक आलेली आहे तरी गर्दी चालू आहे. काय म्हणणार याच्यावर? ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे. ही ओरिजिनल शिवसेना आहे. या शिवसेनेला कोणी डाग लावू शकत नाही. जसं या देशामध्ये आंबेडकर नाव गाजतं, बाबासाहेबांचं नाव गाजतं, तसंच दुसरं नाव हे ठाकरे घराण्याचं गाजणार आहे. या देशामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशात गाजणार आहे. 10 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे. प्रशासक बघूया, महानगरपालिकेवरती नक्कीच आमचा भगवा झेंडा फडकणार आहे आणि तोही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच फडकणार आहे. जनतेला काय आव्हान करणार तुम्ही आता? काय म्हटलं?
आतापर्यंत आपण निवडणूक लढत होतो 10 किंवा 12 हजारचा वाढ होता, आता 40, 45, 50 हजाराचा वाढ आहे. या कसं बघता आपण प्रभागाला? नाही, आमची ती एक फेरी ऑलरेडी झालेली आहे पूर्ण मतदारसंघामध्ये. मशाली सर्वांच्या घरात पोहोचली आहे. एक राऊंड आमचा झालेला आहे. परंतु जनतेच्या मनामध्ये हा गल्लीतला नगरसेवक होणार आहे. दारादारात आम्ही पोहोचलो आहे. हे फक्त मीडिया आणि पेपरबाजी करता आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन परत आलेलो आहे. काय आव्हान करा वाढच्या लोकांनी जनतेला? काय मशालला मतदान करा, गोरगरिबांना मतदान करा, धनाला मतदान नका करू. तुम्ही मनाच्या जनशक्तीने मतदान करा. आपलं नाव? डॉक्टर बाबासाहेब पैठणे, उमेदवार संगीता बाबासाहेब पैठणे, प्रभाग 27. फॉर्म घेण्यासाठी मिरवणूक काढत आलेले आहेत, काय भावना? आम्ही पूर्वीपासून पारंपरिक आम्ही कट्टर शिवसैनिक आहे आणि या महानगरपालिकेमध्ये मी एक वेळेस नगरसेवक सुद्धा झालो आहे. या महापालिकेवर जशी महापालिका स्थापन झाली तेव्हापासून तर आतापर्यंत बाळासाहेबांचा चमत्कार घडत आलेला आहे आणि त्यांचाच या ठिकाणी भगवा हा कायमस्वरूपी राहील असा आत्मविश्वास जनतेच्या मनात सुद्धा आहे आणि आमच्या सुद्धा मनात आहे. त्यामुळं आम्ही एवढ्या जल्लोषामध्ये आमच्या वार्ड प्रभाग 22 मधून या ठिकाणी दाखल झालो. शिवसेनेचे अनेक नगरसेवक आहेत, काही महापौर आहेत, हे सोडून शिवसेनेत गेलेले आहेत. काय वाटतं यावेळेस विशाल? तुमच्या माहितीच तो सांगतो, या ठिकाणी जे काही लोक गेले हे स्वार्थापायी गेले, त्यांचे व्यवसाय असतात त्यापायी गेले आणि गद्दार लोकांना जनता माफ करत नसते. जनता ही जागेवरच आहे. त्याचं एक उदाहरण असं आहे की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे, जे पैशाने निवडून येतात, मशीनने निवडून येतात, परंतु जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आजही तेवढीच आहे. त्यामुळं आजही आम्हाला विश्वास वाटतो संभाजीनगरची जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. संतोष केंके,